brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते. आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो. या प्रेस कॉन्फरन्सला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. दादा ज्या विमानाला गेलेले ते होतं लेअर जेट 45 XR. हे विमान या VSR कंपनीकडनं अशा प्रकारचे किती विमान आहेत? 7 विमानं होती. त्यात एकातून दादा प्रवास करत होते आणि त्याची दुर्घटना त्या ठिकाणी झाली. 2023ला दुसरं विमान जे मुंबईमध्ये तिथं दुर्घटनाग्रस्त झालं. राहिले किती? 5. आणि या 24 तारखेच्या आदेशाप्रमाणे DGCAच्या 5च्या 5 राहिलेले विमान हे ग्राउंड करण्यात आले. म्हणजे तुम्ही उडू शकत नाही असं सांगितलं. म्हणजे कुठंतरी नॉन कंप्लायन्स होता हे DGCAने मान्य केलं. कुणी तो नॉन कंप्लायन्स केला? हा केला VSR कंपनीने. आणि मग कुठलं विमान होतं? ते होतं लेअर जेट 45 XR. मग मला हा प्रश्न आपल्या सर्वांना करायचा आणि तो प्रश्न मी पोलिसांसमोर सुद्धा केला की मग जर 5च्या 5 आज असणारी विमानं तुम्ही ग्राउंड करता, ते बंद ठेवता, मग अजितदादांना खराब विमान का दिलं गेलं? ते चुकून दिलं गेलं का मुद्दामून दिलं गेलं? या बाबतीतला FIR करण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलो होतो. काल एका पुण्यातल्या ठिकाणी एका गावामध्ये कबूतर चोरीला गेली. 160 उरळी कांचनला 160 कबूतर चोरीला गेले. त्याचा FIR झाला. आणि दादांच्या बाबतीत FIR होऊ शकत नाही. अरे कसला न्याय? हा अधिकार आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेला अधिकार आहे. हा आम्हाला तिथं BNSS ऍक्टली त्या ठिकाणी दिलेला अधिकार आहे. आणि मग हे होताना सुद्धा जर FIR होत नसेल तर याच्या मागे काळं बेरं नाही का असा प्रश्न आपला निर्माण होणार नाही का? मी एवढंच म्हणेल, कोणाचा तरी दबाव आहे, नाही तर पोलीस अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी या पोलीस काही अधिकाऱ्यांचं तिथं आलं होतं जेव्हा अंत्यविधी झाला होता. आणि आता सुद्धा आम्ही जेव्हा त्यांना काही गोष्टी सांगत होतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरनं आम्हाला जाणवत होतं की आम्ही जे बोलतोय ते खरं आहे. पण तरी सुद्धा यांचा पेन FIR कडे त्या ठिकाणी वळत नाही. त्याचा अर्थ कोणतरी एक ताकदवान व्यक्ती त्यांच्यावर प्रेशर आणते. आता CID हे ऍक्सिडेंटवर तिथं त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. आणि ऍक्सिडेंटचा जो दाखला आहे तो झाल्यानंतर सुद्धा FIR होऊ शकतो, पण केला जाऊ शकत नाही. कारण FIR मध्ये आम्ही म्हणतोय या लोकांवर लक्ष द्या. आणि हेच कदाचित सत्तेतल्या लोकांना, काही लोकांना हे नको असावं असं आपल्याला म्हणावं लागतं. आणि याच्या पुढे आम्ही काय करणार आहे? साहेबांच्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला सांगतो की एखादा व्यक्ती योग्य पद्धतीने लढत असेल तर पवार साहेबांचा पाठिंबा असतो. आणि पवार साहेब बोलूनच दाखवतात असं नसतं. दिल्लीला आमची प्रेस कॉन्फरन्स झाली तेव्हा पवार साहेबांच्याच बंगल्यावर त्या ठिकाणी झाली होती. आणि आता येणाऱ्या पार्लमेंटमध्ये 9 तारखेला सुप्रियाताई, डॉक्टर कोले व आमचे सर्व खासदार, इतर पक्षाचे सुद्धा खासदार, ज्याच्यामध्ये काँग्रेस असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे सुद्धा खासदार हा मुद्दा मांडतील असं आम्हाला वाटतं. कारण का आम्हाला विरोध हा भाजपच्या नेत्यांचा त्या ठिकाणी होतो. या प्रेस कॉन्फरन्सला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या लोकांचा, नेत्यांचा आम्हाला तिथं विरोध नाही. म्हणजे अजितदादांना न्याय मिळावं हे एकनाथ शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा त्या ठिकाणी दिसते. कोण म्हणलं? एकनाथ शिंदे साहेबांनी जर ही भूमिका घेतली असेल त्यांचं मनापासून मी स्वागत करतो. म्हणून गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेबांचे अनेक मंत्री आणि अनेक नेते हे इन्व्हेस्टिगेशन चांगलं पारदर्शक पद्धतीने झालं पाहिजे असं म्हणतात. क्रिमिनल अँगल आहे का बघितलं पाहिजे, टेक्निकल अँगल आहे का बघितलं पाहिजे. आणि ही जी मागणी आमच्या सगळ्यांची होती की VSR हे बंद झालं पाहिजे, काही प्रमाणात एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा तीच मागणी जर केली असेल, खरंच हे मानलं पाहिजे. कारण आज राजकारण नाही करायचं, त्या सत्तेत आहेत, आम्ही विरोधात आहेत. म्हणून आम्ही म्हणत नाही की एकनाथ शिंदे साहेबांची आम्हाला मदत नकोय. आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेबांची सुद्धा मदत पाहिजे. आम्ही तिथं प्रधानमंत्री साहेबांची मदत मागितली आहे.
आम्ही तिथं अमित शहा साहेबांची मदत मागितलेली आहे.